सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला हम गया नहीं जिंदा हूँ याची प्रचिती देत असतात। आज पुन्हा दत्त जयंतीच्या सप्ताह काळामध्ये स्वामींनी पुन्हा दाखवून दिलं की स्वामी भक्तांनो, मी भक्तांनो कुठेही गेलो नाही, तुमच्या सोबतच आहे। तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मी इथेच बसलेलो आहे। हा अनुभव खूप भयंकर आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघा। ही घटना कशी घडली ते। प्रहर सेवा म्हणजे आपल्या सप्ताह काळाचा आत्मा मानलेला जात असतो। परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात, सप्ताह काळामध्ये जो सेवेकरी प्रहर सेवा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख हे स्वामी महाराज घेऊन जात असतात। कारण ज्या काळामध्ये स्वामींच्या नामस्मरण केलं जातं, मंत्र जप केला जातो, त्या काळामध्ये खूप अखंड ऊर्जा तिथे निर्माण झालेली असते। ती सर्व ऊर्जा आपल्यासोबत राहत असते, त्यामुळे प्रहर सेवा ही प्रत्येकाने करायची असते। ही घटना संकल्प सिटी रांजणगाव येथे घडला आहे। ही घटना 14/12/2024 वार शनिवार या दिवशी घडली आहे। वेळ होती रात्रीची। फतेसिंग राऊत हे स्वामी सेवेकरी महाराजांची सेवा रुजू करत होते। या सेवेमध्ये 2 वीणा, 2 स्वामीचरित्र आणि 2 माळी अशी सेवा ही अखंड चालू असते। 24 तास ही सेवा कंटिन्यू चालू असते। अखंड नामजप यज्ञ सोहळा यामुळेच म्हटलं असतं। हे सेवेकरी रोज स्वामींच्या चरणी सेवा रुजू करत होते। फतेसिंग राऊत हे रात्रीच्या सेवेमध्ये होते। त्यावेळेस त्यांच्या मनात असं आलं की स्वामी, तुम्ही आमच्या केंद्रात देखील यावर्षी काहीतरी अनुभव करावा। हम गया नहीं जिंदा हीची प्रचिती तुम्ही आम्हाला देखील द्यावी। आम्हाला देखील कळावं की तुम्ही आमच्या सोबत आहात, आमच्या इथे बसलेले आहात, असं त्यांनी मनोमन स्वामींना विनंती केली आणि त्यांची सेवा ही चालू होती। स्वामींचं नाम कंटिन्यू चालू होतं। त्याच वेळेस काय झालं, रात्री प्रहर सेवेसाठी काही बालके आलेली होती। ते त्यांना म्हटले की काका, आम्ही स्वामींचा फोटो काढू शकतो का? आम्हाला प्लीज स्वामींचा एक फोटो काढू द्या। त्यावेळेस ते काका म्हटले, फतेसिंग राऊत हे आपले सेवेकरी म्हटले, ठीक आहे, तुमची इच्छा आहे फोटो काढायचा तर तुम्ही फोटो काढू शकता। ज्यावेळेस हे मुले स्वामींचा फोटो काढण्यासाठी तिथे गेले तर त्यांना एक चित्र दिसू लागलं की स्वामी महाराज त्या फोटोमध्ये नाही आहेत म्हणून। ते मुलं घाबरत काकांकडे आली आणि म्हटले, काका, स्वामींच्या फोटोमध्ये स्वामी नाही आहेत। ज्यावेळेस फोटोकडे ते बघत होते तर त्यांना फोटोमध्ये स्वामी दिसत होते, पण या मुलांना फोटोमध्ये स्वामी दिसत नव्हते। आणि त्यांनी मग ही सर्व घटना त्यांनी काढलेल्या फोटोमध्ये दाखवली आणि खरंच त्यांनी काढलेल्या फोटोमध्ये अजिबात स्वामी महाराज दिसत नाही। स्वामी भक्तांनो, तुम्ही सुद्धा बघू शकता की तुम्हाला स्वामी दिसणार नाही, कारण स्वामी फोटोमध्ये नाहीच आहे। म्हणतात 3 ते 4 ही वेळ महाराजांच्या भ्रमंतीची असते। ब्रह्ममुहूर्तावरती महाराज प्रत्येक सप्ताह काळातील केंद्रामध्ये हे जाऊन येत असतात। सूक्ष्म रूपाने ते जातात आणि सर्वांना आशीर्वाद देत असतात। त्यामुळे प्रहर सेवामध्ये रात्रीची सेवा ही खूप महत्त्वाची असते, कारण आपली खूप झोपण्याची वेळ असते, त्याच वेळेस आपण ही सेवा करत असतो। खरंच खूप भाग्यवान सेवेकरी असतात की त्यांच्या नशिबात ही सेवा असते। स्वामी भक्तांनो, यावर्षी देखील तुम्हाला जर ही सेवा करता आली नसेल तर पुढच्या स्वामी जयंती निमित्त जो सप्ताह बसतो त्या सप्त्यामध्ये देखील आपण अशीच सेवा रुजू करावी। त्यांनी देखील, ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी ही सेवा करू शकता। असा हा आलेला स्वामींचा हम गया नहीं जिंदा हूँ अनुभव आज प्रत्येक स्वामी भक्तांनी बघावा, ऐकावा, म्हणजे आपल्याला कळणार आहे की स्वामी महाराज आपल्याकडे लक्ष देतात आणि आपलं बघत आहे। बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता। तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत हा अनुभव पोहोचवा, प्रत्येकापर्यंत हा अनुभव शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत। तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।